नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला आपण आज बनवूया उडदाच्या डाळीची भजी। तर पाऊस खूप भरपूर पडतोय, तर आपण गरम गरम भजी खाऊया। तर मी एक वाटी डाळ घेतली, रात्रभर भिजवली आहे। तर आता हे दुसऱ्या दिवशी बनवते। तर मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी डाळ घेऊन वाटायचं आहे। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। हे बघा, मी आता घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये 1-2 चमचे आपण घालून वाटायचं मिक्सरला। तर मिक्सर बंद करून मी वाटून घेते। ह्याच्यामध्ये आलं आणि मिरची राहिलेलं तर मी घालते। 2 मिरची घेतली आणि आलं घेतले थोडंसं। आता मी हे वाटून घेतलं। हे बघा, वाटून तयार झाले माझं। आता हे मी काढून घेते एका टोपामध्ये। हे बघा, मी बाकीचं सगळं वाटून घेतलंय। हे बघा, असं घट्ट पाहिजे आपल्याला, पाणी घालायचं नाही आहे जास्त त्याच्यामध्ये। आता मी हे थोडं एका साईडने आपल्याला पळीने आपल्या फिरून घ्यायचं आहे। आता मी 5 मिनिटं ठेवलेलं एका साईडला। आता त्याच्यामध्ये मी कांदा घेतलाय, एक कापून बारीक, त्याच्यात घालून घेते। चवीनुसार मीठ घालून घेते। आता हे मिक्स करून घेते मी। एका साईडला मी तेल तापत ठेवलेलं, हे बघा तेल तापलंय। त्याच्यात घालून घेते छोटे छोटे तुकडे भजीसारखे। आपल्याला लगेचच करायचं आहे, कारण की नंतर मग पिठाला पाणी सुटू शकतं। आपल्याला घट्टच गोळे आपल्याला टाकायचे भजीसारखे, तेलामध्ये सोडायचेत आपल्याला। हे बघा, मी सोडले सगळे। आता हळूहळू आपल्याला झाऱ्याने पलटी करायचे, लगेच करायचे नाही, थोड्या वेळाने करायचे, नाहीतर ते झाऱ्याला चिकटतील। हे बघा, माझे झाले तयार। काढून घेते मी आता, एका पेपरवर काढून घेते। हे बघा, पाऊस खूप पडतोय आणि मस्तपैकी मी आज भजी केली उडदाच्या डाळीची। खूप पाऊस पडतोय आज, मस्त गरम गरम भजी खाणार आहे। हे बघा, मी सांबार बनवलाय आणि टॅमॅटो सॉस आहे आणि भजी गरम गरम। हे बघा, तोडून दाखवते किती छान झालेत, नरम आहेत आणि आतून पण फुललेले आहेत छान, खूप छान झालेत। तर तुम्ही पण करा। पाऊस खूप पडतोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।